आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक रेडिओ दिनानिमित्त रूपक. शीर्षक रेडिओ एक शतक. माहिती, मनोरंजन आणि शिक्षणाचं. काय ओळखलत का मला? ओळखलत तर नक्कीच असणार. मी रेडिओ तर कधी रेडू. ही संकेत धून म्हणजे 20व्या शतकातील लोकांसाठी जणू गजरच असायची. आजही रेडिओवरील भक्तिगीतं आणि भावगीतांनी अनेकांची सकाळ प्रसन्नमय होते. आजही चिंतन कार्यक्रम ऐकलं की संपूर्ण दिवस ऊर्जेनं भरून निघतो. रेडिओ लावून तासन तास क्रिकेटच्या मॅचची कॉमेंट्री ऐकण्याची मजा काही वेगळीच आहे. सायंकाळच्या वेळी शेतीविषयक कार्यक्रम आणि बातम्या ऐकण्यासाठी संपूर्ण गाव आतुर असतो. कोट्यवधी लोकांच्या मनातली मन की बात करणाऱ्या माझा म्हणजेच रेडिओचा आज जागतिक दिन. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात माझ्याविषयी महत्व सांगताना म्हटलं, जब बात रेडियो और एफएम की होती है तो हम जिस पीढ़ी के लोग हैं, हम सबका रिश्ता एक भावुक श्रोता का भी है. और मेरे लिए तो ये भी खुशी है कि मेरा रिश्ता एक होस्ट का भी बन गया है. मन की बात का ये अनुभव देशवासियों से इस तरह का भावनात्मक जुड़ाव केवल रेडियो से ही संभव था. मैं इसके जरिए देशवासियों के सामर्थ्य से जुड़ा रहा, देश की सामूहिक कर्तव्य शक्ति से जुड़ा रहा. इसलिए एक तरह से मैं ऑल इंडिया रेडियो की आपकी टीम का भी हिस्सा हूं. समय पर जरूरी जानकारी पहुंचाना हो, कम्युनिटी बिल्डिंग का काम हो, एग्रीकल्चर से जुड़ी मौसम की जानकारियां हो, किसानों को फसलों, फल, सब्जियों की कीमत की ताजा जानकारी हो, केमिकल खेती से होने वाले नुकसान की चर्चा हो, खेती के लिए आधुनिक मशीनों की पुलिंग हो, महिलाओं के सेल्फ हेल्प ग्रुप को नए बाजारों के बारे में बताना हो, या फिर किसी प्राकृतिक आपदा के समय पूरे क्षेत्र की मदद करना, इन एफएम ट्रांसमीटर्स की बहुत अहम भूमिका रहेगी. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:50 झाली आहेत. असा मंजूळ स्वर आणि आकाशवाणीची ती धून कानी पडते आणि आपली सकाळ होते. प्रभाती सूर नभी, श्रीरंग सावळा, अरुणोदय झाला, टाळ बोले चिपळीला, अशा भक्तिमय संगीतानी सगळं वातावरण कसं भारावून जातं. आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचं साधन होतं. अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू झाला की उठायची वेळ व्हायची. कामगार सभा लागलं की अगं बाई उशीर झाला, अजून स्वयंपाक व्हायचा आहे. वनिता विश्व सुरू झालं की घरातली गृहिणी थोडीशी उसंत घेत असे. मग संध्याकाळी माझं घर माझं वावर ऐकून बातम्यांच्या साथीनं तसंच रात्रीच्या आपली आवडच्या संगतीनं निद्रेत अधीन व्हायचं हा नित्यनेम. रेडिओबद्दल आपल्या आठवणी आणि मतं व्यक्त करताना श्रोता सांगतात, नमस्कार, मी पंकज विनायकराव जोडे बोलतो. मी बेला तालुका उमरेड जिल्हा नागपूर इथला रहिवासी आहे. मी पूर्वीपासून रेडिओ ऐकतो, आताही ऐकतो आणि ऐकत राहील. आकाशवाणी हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. आमच्या घरी मी लहान असताना आमच्या घरी आकाशवाणी चालायची. तेव्हापासून मला जेव्हापासून समाज आले तेव्हापासून मी आकाशवाणी ऐकतो. आकाशवाणीतले बरेचसे कार्यक्रम मला फार आवडतात. कॉलेजमध्ये असताना आम्ही जेव्हा रूमवर 4-5 जण राहायचो त्यावेळेस आमच्याकडे विविध भारती सतत चालू असायची. इव्हन विविध भारती रात्री 11:30 वाजता बंद झालेली असताना सुद्धा आमच्याकडे रेडिओ चालू राहून जायचा. अशा बऱ्याचशा गोष्टी विविध भारतीशी माझ्या जुळलेल्या आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त आवडणारा हवा महल आहे. त्या व्यतिरिक्त जयमाला, हॅलो सुनहरे नगमे, खुशीवाणी किंवा त्यावर येणारी न्यूज, गाता रहे मेरा दिल, असे बरेचसे कार्यक्रम जे आहेत ते मनाला आनंद देऊन जातात. त्याशिवाय आकाशवाणीचे अनाउन्सर एवढे छान बोलतात, त्यांचा मधुरवाणी आकर्षित करतात. आज वर्ल्ड रेडिओ डे आहे. त्यानिमित्तानं तमाम श्रोत्यांना वर्ल्ड रेडिओ डेच्या खूप खूप शुभेच्छा. आकाशवाणी अशी फुलत फलत राहू आणि श्रोत्यांच्या मनामध्ये गुणगुणत राहू. मी रवींद्र कुडाचे, कोलित महारा, पेंच, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर.
जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून मला रेडिओविषयी आवड झाली आणि सुरुवातीला मी विविध भारतीचे कार्यक्रम ऐकायचो आणि त्यामध्ये एक पॉप हंगामा कार्यक्रम यायचा. एकदा रेडिओवर म्हणजे असे वेगवेगळे आवाज यायचे त्यामध्ये आणि एक जिज्ञासा निर्माण झाली त्यामध्ये की रेडिओ ऍक्च्युली आहे काय आणि त्यात आवाज येते कुठून, काय आहे बाबांगड. तर ती अशी वाढत वाढत गेली आणि मग कळालं की एक आकाशवाणी केंद्र आणि त्यानंतर मग माझी ती आवड निर्माण झाली. मग तसं करता करता मी फरमाईशी प्रोग्राम्समध्ये पण पत्र लिहायला सुरुवात केली मधुमालतीमध्ये. तर हॅलो सुनहरे नगमे, हॅलो मेरी पसंद यामध्ये पण मी भाग घ्यायला लागलो. जागतिक रेडिओ दिवस येतो 13 फेब्रुवारीला. ते आम्ही सगळे श्रोतेगण साजरा करत असतो. रेडिओ हे आपण कुठेही ऐकू शकतो कारण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. त्यामुळे आकाशवाणीचे आणि प्रसार भारतीचे खूप खूप धन्यवाद. जेव्हा मला समजायला लागलं तेव्हापासून मी सुरू केलेलं आहे. कारण की आईकडे तिकडे राहत होती तर तिकडे पण रेडिओ कसं सुरूच राहत. तेव्हा तर काही तितके टीव्ही वगैरे तर नव्हते. तेव्हापासून मी आता 40 वर्ष झाले रेडिओ ऐकते. मी आठवडगापासून विविध भारती ऐकतो. ते बिनाका गीतमाला वगैरे, नंतर 7 वाजताचे प्रोग्राम संध्याकाळी हवा महल. स्वातंत्र्यानंतर रेडिओ हेच एकमेव माध्यम असं होतं जे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकत होतं. भारताला आधुनिक जगाच्या उंबरठ्यावर पोहोचवण्यासाठी सुद्धा माझाच मोठा वाटा आहे. मागील 100 वर्षात अनेक स्थित्यंतर झाली, अनेक वेगवेगळी माध्यमं आली, पण आजही माझं महत्त्व कमी झालेलं नाही. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आपल्या मन की बातसाठी माझीच निवड केली. कारण तुम्हा श्रोत्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि विश्वास. तसं तुमच्याशी माझा संवाद नित्यनियमाचा. पण आज माझ्या हक्काचा दिवस 13 फेब्रुवारी, जो जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रोते हो, रेडिओमुळे समाजात कशा प्रकारे जागरूकता घडवून आणता येते याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर सुनील गुप्ता सांगतात. नमस्कार. हमारे सभी श्रोताओं को आज वर्ल्ड रेडियो डे की शुभकामनाएं. बचपन से जब हमने थोड़ा भी होश संभाला था तब से रेडियो सुन रहे हैं. मुझे अच्छे से याद है कि एक समय में जब मैं स्कूल डेज में था थोड़ा अकेला महसूस करता था. 1975 से 1982 के बीच की बात है. उस पीरियड में मेरा एक ही सहारा था, रात के बेला के फूल, जो मैं 11 से 11:30 बजे तक सुनता था. एक बहुत बड़े जागरूकता का भी इसने काम किया. एक तो एंटरटेनमेंट हो गया जो शुरू से हम सुनते हैं, परंतु सबसे बड़ी चीज़ है, यदि मेरे हिसाब से, यदि भारत देश का जहाँ तक सवाल है, यदि हम किसी भी एक पर्टिकुलर टॉपिक, सब्जेक्ट या हेल्थ रिलेटेड इशू की बात करें, तो यदि आपको सचमुच एक अच्छे जागरूकता अभियान का इस देश में शुरुआत करना है, चाहे वो डायबिटीज़ पर हो, चाहे वो कोरोना पर हो, चाहे वो कैंसर पर हो, चाहे वो मैटरनल हेल्थ पर हो, प्रेगनेंसी पर हो, चाइल्ड हेल्थ पर हो, किसी पर भी हो, तो आपके लिए सबसे अच्छा जरिया आज की तारीख में वो है रेडिओ, ऑल इंडिया रेडिओ. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचं पहिल्यांदा प्रसारण झालं. त्या प्रित्यर्थ युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सनं 2011 या वर्षी जागतिक रेडिओ दिवसाची अधिकृत घोषणा केली. 2013 सालापासून 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. तसा माझा जन्म 1895चा. गुग्लिओ मार्कोनी या इटली स्थित शास्त्रज्ञानं माझा शोध लावला, म्हणून त्याला फादर ऑफ रेडिओ म्हटलं जातं. माझ्या शोधानंतर मुख्यत्वे कम्युनिकेशन आणि युद्धकाळात लोकांपर्यंत बातम्या पोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात माझा उपयोग झाला. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात मद्रास प्रेसिडेन्सी क्लबनं 1924 या वर्षी सर्वप्रथम रेडिओ आणला. 23 जुलै 1927 रोजी मुंबई आणि कलकत्ता इथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी सुरू केली गेली. त्यानंतर 1932 मध्ये भारत सरकारनं भारतीय प्रसारण सेवा नावानं एक विभाग सुरू केला. त्याचं 1936 या वर्षी ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा माझी भूमिका महत्त्वाची होती. 1942 या वर्षी महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना भारत छोडो ही घोषणा प्रसारित केली. एवढंच नाही
तर जर्मनी रेडिओवरून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण भारतभर जनमनात स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1957 या वर्षी माझं नाव ऑल इंडिया रेडिओ बदलवून आकाशवाणी असं करण्यात आलं. श्रोतेहो, आज रेडिओमध्ये विविध प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. जनसंवाद विभाग प्रमुख श्री मोईज मन्नान हक म्हणतात, रेडिओमध्ये करिअरच्या संधीबद्दल बोलणं झालं तर ऑब्व्हियसली पहिली गोष्ट जे डोक्यात येते म्हणजे तो रेडिओ जॉकी. कारण आपल्या सर्वांसमोर दिवसरात्र तो रेडिओ जॉकी म्हणून आपल्याला ऐकायला मिळतो. पण एवढंच पुरतं रेडिओ नाही आहे. रेडिओमध्ये अनेक याच्यापेक्षाही जास्त चांगल्या संधी आहेत. जसं की क्रिएटिव्ह रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्याच्यानंतर म्युझिकमध्ये संधी असतात, प्रोडक्शन, डायरेक्टर, त्याच्यानंतर टेक्निकल काही कामं पण असतात. न्यूज़ राइटर भी बन सकते हैं. तो समाचार लिखना और समाचार पढ़ के सुनाना, तो जैसे आकाशवाणी में RNU रहता है, न्यूज़ यूनिट होता है, वहाँ पे न्यूज़ रिपोर्टर की भी आवश्यकता होती है जो फील्ड में जाके न्यूज़ जमा करेंगे, फिर उसको लिखने वाले अलग होते हैं और फिर उसको पढ़ के सुनाने वाले अलग होते हैं. तीनों में अलग अलग काबिलियतें, अलग अलग कुशलता लगती है. और ये भी आप अगर डेवलप कर ले तो प्रसार भारती है, वहाँ पे भी आपको जॉब की अपॉर्चुनिटीज मिल सकती है. श्रोते हो, दरवर्षी युनेस्को मार्फत जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांना प्राधान्य देत वर्ष साजरं केलं जातं. या वर्षीची थीम आहे रेडिओ, एक शतक, माहिती, मनोरंजन आणि शिक्षण देणारं. माहिती, मनोरंजन आणि शिक्षण प्रदान करण्यास रेडिओचं सातत्यपूर्ण योगदान जगाला सांगण्यासाठी मी आज तुमच्याशी संवाद साधतोय. तसेच भूतकाळ आणि वर्तमान काळातील रेडिओचं महत्त्व आणि भविष्यातील तांत्रिक प्रगती याविषयी मी तुम्हाला आश्वासित करतो. प्रसार माध्यमांच्या गर्दीत सोशल मीडियावर तर आज माहितीचा धुमाकूळ पाहावयास मिळतो. मात्र आजही तुम्हा श्रोत्यांच्या मनात माझी विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळे जरी तंत्रज्ञानाने माहितीचे लाखो प्रवाह आणले तरी माझं स्थान अढळ आहे. इस वक्त जो लोग इंफॉर्मेशन ओवरलोड को लेकर के चिंतित है, परेशान है, त्रस्त है, इवन इंफॉर्मेशन ओवरलोड के नीचे दब के स्ट्रेस में, डिस्ट्रेस में, इमोशनल इंस्टेबिलिटी, ये सारी घरेलू दूरियां, बहुत सारे उसके सामाजिक और मानसिक आयाम है. तो ऐसे लगता है कि जैसे एक ज़माने में हम लोग आकाशवाणी, विविध भारती एक सुकून पाने के लिए सुना करते थे और समाचारों के लिए सुबह उठ करके वो रेडियो लगता था और हम आकाशवाणी पे सुनते थे, ये आकाशवाणी है, मैं देवकी नंदन पांडे बोल रहा हूँ. तो उस तरह की जो पुरानी सुनहरी यादें हैं, तो वो एक हम देखते हैं कि ये साइकिल्स में चीज़ें चलती है. तो जो कल था वो आज होगा, आज जो है वो फिर से कल आएगा. तो एक ये हो सकता है कि बाकी सारी चीज़ों से तंग आकर के, ओवरलोड हो करके लोग सुकून पाने के लिए और एक विश्वसनीय माध्यम से और आसानी से, सुलभता से गाड़ी चलाते वक्त, घर में, बाहर, दफ्तर में, कहीं भी, क्योंकि टेक्नॉलॉजी सब चीज़ एनेबल कर रही है. आज देशभरात माझी 413 स्टेशन्स असून 92% भौगोलिक क्षेत्र व्यापणारे हे नेटवर्क एकूण लोकसंख्येच्या 99.19% लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. 23 भाषा आणि 146 बोलींमधून कार्यक्रम सादर केले जात असतात. मी भारताचे राष्ट्रीय प्रसारक आणि प्रमुख सार्वजनिक सेवा प्रसारक म्हणून श्रोत्यांना माहिती, शिक्षण आणि मनोरंजन प्रदान करण्याचं कार्य करीत आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण जागतिक रेडिओ दिनानिमित्त रूपक ऐकलत, ज्याचं शीर्षक होतं रेडिओ, एक शतक, माहिती, मनोरंजन आणि शिक्षणाचं. लेखक होते सदानंद कांबडी. निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि सुरेंद्र पाटील. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.